तिला व्याही म्हणून मदत करणारच आहे, पण मी तुम्हाला मदत करण्याचं काही ठोस कारण नाही माझ्याकडे, त्यामुळे तुम्ही येऊ शकता. हां, आणि मग तुमच्याबरोबर तुमचा वडील सुद्धा येतील. तो तर आलाच पाहिजे बाबा. तो आलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही दोघं आल्यानंतर तिकडे तुम्ही काय करणार ना? आता भीक मागल्याशिवाय तुमच्याकडे काय पर्याय आहे मला सांगा. आता ही वेळ येऊ शकते म्हणून आज आपण भीक कशी मागायची याची तयारी करायची. लक्षात आलं? म्हणजे तिथे गेल्यावर आपले फंबल पडत नाही. बाबा मला भीक मागता नाही येत. अगं पण का मग? काय मला भीक मागता नाही येत बाबा. मला ये बेटा, बाबा. आता शिकवतो तुला. इकडे खाली बस. बाबा सगळी हे बघ, अरे सोपं असतं बेटा भीक मागणं. हा या निशिम ये, नाही निशिम ये. ही तुला संधी. कळतंय का तू काय बोलतीये? अरे बाबा भीक मागायला शिकवतायत. ये. कुठला सासरा जावं याला भीक मागायला शिकवतो ग? कुठलंही काम कधीही आलं पाहिजे आपल्याला. ही वेळ येऊ शकते, कळलं का? तयारी करा त्याची. ऐका माझं. ये बाळा ये. हा, हे गाणं माहितीये का? परदेसी परदेसी. बाबा मला येतं. हा, म्हणून बघ. परदेसी परदेसी जन. तसंच भीक मागताना इट इज नॉट पर, इट इज परदेसी. इकारांती करायचं सगळं. हेच ठेवायचं. सगळे गाणं ह्याच्यातून आलं पाहिजे. परदेसी 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 परदेसी. बाबा नाही येत आहे. मुजू चुडकू. मराठी भाषेचं वैविध्य जपत तुमचं मनोरंजन करायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, बॉस पृथ्वीक आणि त्याचे अतरंगी कर्मचारी आपल्या सगळ्यांना चांगलेच माहिती आहेत. चला बघूया आज या कर्मचाऱ्यांनी आपल्या बॉससाठी काय नवीन सरप्राईज आणलंय ते. हे सरप्राईज घेऊन मंचावर येते आपली हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. बघताय प्रसाद सर? काय रे? मॅडम बघताय? काय दिसतंय कुणी ऑफिसमध्ये? बॉस आलेला आहे 10:30 वाजता. ऑफिस उघडतं 10 वाजता. कुणीही नाही ऑफिसमध्ये. आज एकेकाला बरोबर करतो. भेटू द्या फक्त मला. शिवलकर. अरे सर तुम्ही घरात आई चहा टाक. ऑफिस आहे हे काय आहे? सॉरी सर, हे काय आहे? सॉरी सर, सॉरी. गादी? हा सर गादी सॉरी. लॉज आहे हा? नाही सर, सॉरी. माझ्या खुर्चीच्या मागे ठेवाल? शिवलकर अरे सॉरी. हे काय आहे? अरे सर हे काय आहे? आईचं गाव पॅन्ट कुठे? सॉरी सर, सॉरी सर. पॅन्ट कुठे आहे? पॅन्ट आहे इथे. सॉरी पॅन्ट आहे सॉरी. माझ्या लॅपटॉपवर तुमची पॅन्ट आहे. माझी पॅन्ट आहे लॅपटॉपवर. हे असे आलाय तुम्ही आज ऑफिसला? ॲक्च्युली असं नाही आलोय सर. आज नाही आलोय आम्ही ॲक्च्युली. मित्र आहे मी तुमचा. ब्रेकअप मध्ये खांदा द्यायला आलोय. नीट स्वतःची पॅन्ट स्वतः घाला. ॲक्च्युली सर आज नाही आलोय. काल रात्रीच आलोय ऑफिसला सर. काल रात्री तुम्ही ऑफिस मध्ये असे आलाय? सर जर तिकडे बघा लाज वाटते. शिवलकर काल रात्री तुम्ही ऑफिस मध्ये आलाय म्हणजे? सकाळचा पहिला डबा म्हणजे कमाल. पॅन्ट घाला. सर ॲक्च्युली ही त्यांची पॅन्ट आहे, माझी तिथे. मग तुमची पॅन्ट तुम्ही घाला, त्यांची पॅन्ट त्यांना घालू द्या. सर माझी पॅन्ट पकडा सर. हसतात त्यांना दिसतं काय. सर दोन मिनटं सर, 2 मिनटं. सांगायचं ना सर आले. मला काय माहित नाही. झालं सर. हे काय चाललंय माझ्या ऑफिस मध्ये? सर ते हे काय चाललंय बने माझ्या ऑफिस मध्ये? सर तुम्ही लवकर आलात सर. मी लवकर आलो. किती वाजलेत बघा जरा. 6:10 झाले सर. 10:30 झालेत. उलट घातलंय सर मी घडा. ऍक्च्युली ते केंद्रबिंदूचं इकडे पाहिजे, काटा तो तिकडे. पॅन्ट नीट घाला आधी. चेन लावा. इन करा. वसुली करायला आलाय का तुम्ही? नाही सर. कॉर्पोरेटला काम करता की नाही? हा, म्हणे काय प्रकार आहे हा? actually- माझ्या ऑफिसचं सुलभ शौचालय केलंय तुम्ही, नाही की नाही?
सॉरी सर. बने एक तर मी बॉस असल्यासारखं मला वागवा आणि टॉवेल ठेवा तुमचा तुमच्याकडे. सर मी ऍक्च्युली बाहेर येऊन पॅन्ट नका घालणार. करू हे. सतत स्वतःच्या हाताने पोट खाजवत बोलणं चांगलं नाहीये. सर आता मीच खाजवणार ना, तुम्हाला सांगितलं तर बरं नाही दिसणार ना सर. बने कुणाच्या हाताने खाजवायचं हा प्रॉब्लेम नाहीये. Sorry, sir. ऑफिसमध्ये खाजवत खाजवत बोलणं हा प्रॉब्लेम आहे. चिडायचं नाहीये. काय प्रकार आहे हा? हं? कसे अवस्था बघा जरा तुमची, केस बघा जरा तुमची. आरसा आहे सर. आय एम सॉरी सर. कांगवा आहे का? सॉरी सर. बने फ्लो मध्ये बोलो. फ्लो मध्ये बोलणं बंद करा आणि मला सांगा. चहा घेऊन आलो. मागे थांबा. माने आत या. आत या. आत या. आज ऑफिसचं सगळं रंगकाम तुम्ही करणार आहात. चहा ना क्रीम रोल खाणार का? क्रीम रोल. शर्ट घाला. शर्ट शर्ट घाल. घाला. शर्ट घाला. रजनीकांत आहात तुम्ही. स्टाईल मध्ये शर्ट घालाल माझ्या समोर. असू नका. चिडचिड नाही करायची आहे. पंप मी विसरलेलो आहे. माने आत्ता शिवलकर मला सांगत होते की तुम्ही तिघं काल रात्री इथे आला आहात. म्हणजे म्हणजे ही सर काल रात्री आलो होतो. मस्त सांगितलं. छान कळलं मला. कारण सांगा काल रात्री इथे का आलात तुम्ही? सर ते काय झालं, आम्ही इथंच होतो ना, म्हणजे ह्याच एरियामध्ये होतो जवळपास. हा. लय उशीर झाला होता. मग आता आमचं घर लय लांब आहे सर. एवढ्या लांब कुठे जाणार म्हणून मग ते आपले वॉचमॅन आहेत की नाही साळुंके, हा. त्याच्याकडे चावी घेतली हा. आणि मग हापीस उघडून इथं झोपलो सर. काय करू मी तुम्हा तिघांचं? नशीब आधी मी आलो ऑफिसमध्ये. त्या घुमटकर बिल्डर सोबत मीटिंग आहे आपली. ते येणार आहेत. त्यांना एक पीपीटी दाखवायची आहे ना आपल्याला. सर हा? शिवानी घुमटकर पण येणार आहेत. त्या कशाला हव्यात तुम्हाला? शिवलकर नाही सर, म्हणजे त्यांच्याबरोबर चर्चा चांगली होती सर. त्यांच्या सोबतच्या चर्चा मला सांगू नका. त्या बॉस आहेत. त्या त्यांचा एम्प्लॉई पाठवतायत. एक्झॅक्टली. बटन लावा वरचं. आवाज एक एक राहतोय सर. तुमचं लागलेलं आहे ना. आता कुठलं बटन लावाल? माझं व्यवस्थित आहे ना? छान आहात. छान छान. शिवलकर हा सर. ह्या सगळ्या गोष्टींकडे मी नंतर लक्ष देईन. आत्ता आपल्याला घाई आहे. घुमटकर कधीही येतील. येस सर. तुमचा लॅपटॉप घ्या. तिची पीपीटी तयार केली आहे. ती मला प्रोजेक्टर रूम मध्ये दाखवायला चला. स्टॅच्यू केलंय का मी तुम्हाला? सॉरी सर. ऐक. शिवलकर लॅपटॉप घ्या आणि मला प्रोजेक्टर रूम मध्ये आपली पीपीटी दाखवा. लॅपटॉप फुटला सर. लॅपटॉप फुटला? कसा काय फुटला? हत्तीने पाय दिला. काय झालं? हत्तीने पाय दिला. कंपनीत हत्ती आले होते? सॉरी सर. बने नका बोलू मध्ये. नका बोल. हत्तीने पाय दिला म्हणजे काय झालंय शिवलकर? सांगतो सर, सगळं सांगतो सर. ते तुम्ही शुक्रवारी बोललात ना सर की आज शुक्रवार, आता आपण सोमवारी भेटू. बरोबर. म्हणजे शनिवार रविवार सुट्टी. सुट्टी नव्हती. वर्क फ्रॉम होम होतं. म्हणजे हा वर्क फ्रॉम होम. बरोबर. आमचा ऑफिसमध्ये प्लॅन झाला सर की आपण वर्क फ्रॉम नेचर करू. म्हणजे वर्क फ्रॉम नेचर म्हणजे सर माझा मित्र आहे ना सिद्धू सर, त्याचं ते एम एच जे अभयारण्यात ओळख आहे सर. एकदम भारी ओळख आहे. सिद्धू म्हणजे सर भारी माणूस. जिथे जातो ना त्या मैत्री करून टाकतो सर. लॅपटॉपचं सांगा. हा लॅपटॉपचं सांगतो. सांगा. तर सिद्धू काय बोलला की माझी ओळख आहे, तुम्हाला कोर एरियात नेतो अभयारण्याच्या. सिद्धू भारी आहे सर. त्याने कोर एरिया म्हणजे कोणीच तिथे कोणाला परमिशन नसते तिथे नेलेलं सिद्धूने आम्हाला. एकदम आतमध्ये. हा म्हणजे सर तिथे टेंट होते. एकदम भारी मोठे मोठे टेंट होते आणि तिथे आम्ही शेकोटी पेटवली होती सर. तर अचानक तिथे सर जंगली हत्ती आले सर. काय आलं? जंगली हत्ती सर. जंगली हत्ती? हा. बने मूर्ख आहात का? जंगली हत्ती कळत नसतील मला? जंगली हत्ती म्हटल्यानंतर केलं घोरपड म्हणालो असतो तर.
हे काय आहे बने? सर घोरपड भिंतीला चिकटली मूर्ख आहात का तुम्ही? सॉरी सर. मूर्ख आहात का? आपल्या तोंडातून शब्द आलाच पाहिजे असं कंपल्शन आहे का ऑफिस मध्ये? गप्प बसा. जंगली हत्तींचं काय सांगत रमलात त्याच्यात? जंगली हत्तींचं काय सांगत होता? सांगतो ते जंगली हत्ती आले ना सर. सिद्धू बोलला ते घाबरू नका, हत्तींना घाबरायचं नसतं. घाबरायचं नाही म्हणलं ते काय ते कान असते ती नाही कान बॉक्स खाली ठेवा. नाही घालतो सर. आता मी ती जंगली हत्ती असते तर नाही तो म्हणला की सिद्ध्या त्याचं कान जर खाली पडलं तर मग बेसन नाही, ह्याचं, हा. आणि जर त्यानं कान ताटारलं नाही मग गडबड आहे, मग डेंजर आहे, मग काय खरं नाही. मग आणि ते सर हत्ती आले तेव्हा कान खाली होते, त्याचे नॉर्मल येत होते. त्यांनी ते टेंट आणि ते शेकोटी बघितलं ना, त्यांचे कान असे झाले सर. आणि मग आमच्या मग सर धावपळ झाली सर. पूर्ण धावपळ. आम्ही पळायला लागलो. सिद्धू बोला पळ पळ पळ, कान असे झाले, पळा पळा पळा. मग आम्ही म्हणलं अरे नाही बाबा लॅपटॉप आहे, लॅपटॉप डेटा आहे त्याच्यात. सध्या म्हणणार डेटा जाऊ दे ना. अरे म्हणलं बॉस वरडल तड्यात गेला म्हणलं तो. ते हत्तीनं सर ते तंबू उडवून गेले आणि त्यांचा पाय पडला त्या लॅपटॉपच्या बॅगवर आणि लॅपटॉप फुटला सर. सर बटन स्क्रीनला चिकटलेत सर. आय सॉरी सर, मला नव्हतं असं काय. बावळटांनो, आपल्या कंपनीचा लॅपटॉप हत्तीच्या पायाखाली देऊन आलात तुम्ही. चिड येते मला, पण मला चिडायचं नाहीये. ठीक आहे, लॅपटॉप फुटला, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. मानेंचा लॅपटॉप घ्या. घुमटकर कधी येतील मला प्रेझेंटेशन द्या. माने मनात जे काही असेल ते माझे कान ताठरण्याआधी सांगा. त्याला सांडलंय लॅपटॉपवर. काय सांडले? त्याल त्याल याल त्याल नसते का डोक्याला लावत ते. तेल तेल सांडलंय तुमच्या लॅपटॉपवर. कसं काय सांडलं तेल? सर आम्ही जंगलात होतो ना, हे कळलंय मला, तुम्ही जंगलात होतात. तिथं आता राहणार म्हणलं उपाशी कसं राहायचं. हा, पण आमचं ठरलं होतं की अंड्याचा बघरा करायचा. काय करायचं? अंड्याचा बुर्जी असते, बघरा म्हणतात त्याला. बुर्जी, हा. बुर्जी करायची म्हणलं. म्हणून मग आम्ही काय केलं, पातेलं ठेवलं हा, हा. होतं, त्याच्यात तेल टाकलं. हा. मग तेल तापस्तवर मी लॅपटॉपवरती कांदा चिरून घेतला आणि मग टमाटर बी चिरलं. कशावर? लॅपटॉपवर कांदा. कंपनीने तुम्हाला जो लॅपटॉप दिलाय ज्याच्यावर तुम्ही खाटखाट खाटखाट करणं अपेक्षित आहे, त्याच्यावर तुम्ही कांदा घेऊन काटकाट काटकाट केलं. सॉरी सर. याच्या पुढे मला तुमच्या तोंडून एक शब्द नकोय. पण सांगा, काय सांगत होता? सर लॅपटॉप सपाट होता ना सर. हा. तिथं काय आमच्याकडे पळपाट बिळपाट काय नव्हतं ना. हा. मग येऊ म्हणला पाम्या, आपल्याकडे नाही पळपाट, आपल्याकडे आहे लॅपटॉप. सॉरी सर. पाम्या म्हणला होता सर, म्हणून मी त्याच्यावर कांदा कापला. मग तवर त्याला तापलं होतं ना, त्याला तापलं. मग मी काय केलं, कांदा टाकाय घेतला. सुरीनं असा कांदा टाकणार तेवढा सुरी तिथं अडकली. कोणीतरी तिच्या आईला माकडानं त्याच्यावर कसलं स्टिकर चिकटावला कंपनीचा बेण्यानं. मी येते माकड. मी लावलेत आपल्या लॅपटॉपवर कंपनीचे स्टिकर्स. सर ती काय झालं, मग ती अडकली ना सुरी त्याच्यात, म्हणून मी निवडून असं दाबलं का ते सगळं गेलं त्याच्यात. स्टिकर लॅपटॉप. माने, आपल्या कंपनीचा लॅपटॉप तुम्ही तळलात? नाही सर, जळाला जवळजवळ. जळाला म्हणजे? जळाला म्हणजे तिथं आग लागली ना सर. आग लागली? मुळात तुम्ही मूर्ख आहात का जरासे? लॅपटॉपला आग लागेपर्यंत काय गरज होती भुर्जी करायची? हत्ती येऊन गेलेत की नाही आता तुमच्या समोर? ती हत्तीच नंतर बुर्जी आधी करायला घेतली होती आम्ही. बुर्जी करत होतो, लॅपटॉप माझा गेला का त्यालाच. पहिला लॅपटॉप तुमचा गेला त्याला. माझा पहिला गेला म्हणून ह्यांचं मी शेप केलं सर. ह्यांचं टेंट मध्ये एका एक वस्तू ठेवलं होतं बाजूला. हत्ती घुसलं तिथंच. मी रिॲक्शन काय देऊ? मी reaction काय देऊ? मी reaction काय देऊ? आग लागली होती म्हणून काही सुचत नव्हतं सर आम्हाला. आग कधी लागली? आग कधी लागली? लॅपटॉप तळलात ना, हत्ती येऊन गेले, आग कधी लागली? ह्याच्यामुळे लागली सर. ह्याच्यामुळे लागली आग. नाही सर, मी काहीच नाही केलं सर. म्हणजे हत्ती आमच्या अंगावर येत होते म्हणून मी शेकोडीतले लाकूड हे घाबरावायला घेतलं ना सर. हत्ती ऐकच ना सर, हत्ती आमच्या अंगावर. ते लाकूड तिथे टाकून पाहायला लागलो सर आम्ही तिघं पण. गावात होतं सर, त्याच्यामुळे ते गावताला आग लागली, भडकाचा वनवास लागला. मला लागला सर.
एका अभयारण्यात तुम्ही वणवा लावून आलाय? लय बेकार आग सर, काय आखरीत सांगू तुम्हाला, आगीचा हो थांबनाच तर आग बघून ती फॉरेस्टवाली आली तिकडं. आम्हाला फॉरेस्टवाली दिसली तशी डोंगराला पाहिलं पळालो डायरेक्ट ऑफिसमध्ये बोलून आहे चाय आम्हाला काय करा मरू दे म्हणजे. मूर्ख आहात का तुम्ही? मूर्ख आहात का? ऑफिसचे 3-3 लॅपटॉप तिकडे प्रूफ म्हणून ठेवून आलाय, त्यांना कळणार नाही का ही कुठली कंपनी आहे, हे कोणाचं ऑफिस आहे? लॅपटॉप तिथे टाकून तुम्ही इथे इकडे झोपायला आलात. मूर्खांनो, आता ते गुमटकर येतील, आपल्या कंपनीचा एकमेव असा क्लायंट जो जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करत असतो, त्याला मी काय प्रेझेंटेशन दाखवू? सर मान्य आहे 3 लॅपटॉपचं नुकसान झालं त्यासाठी खरंच सॉरी सर. सॉरी, अगदी सॉरी सर. पण सर एवढी आग लागलेली असताना आम्ही आमचा जीव धोक्यात टाकून सर तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन आलोय सर आम्ही. माझ्यासाठी गिफ्ट? हा सर. कुठलं गिफ्ट? काय गिफ्ट? कुठे तुला तुझ्या बरोबर कुठे तिकडे त्याच्याकडे होतं. शिंगडी 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 शिंगडी. कसं आहे सर तुमचं गिफ्ट. यातलं माझं गिफ्ट काय आहे? सर ते कोण बघता त्यात शिंगडे शिंगडे काय असेल शिंग? हा 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 सर. असा अंदाज काढायचा सर, एकदम सोपं आहे. शिंगडी शिंगडी. तुमच्यासाठी आणले सर. हे कशाचं शिंग आहे? प्राण्याचं शिंग आहे त्यांच्याकडच्या. तुम्ही अभयारण्यातनं एका प्राण्याचं शिंग घेऊन आलाय? हा. अरे बावळटांनो, हा हा कायद्याने गुन्हा आहे. कुठलाही प्राणी मारणं, त्याचं शिंग, त्याची कातडी, त्याचे दात काही आपल्याकडे बाळगणं कायद्याने गुन्हा आहे. त्यात तुम्ही त्या जंगलातला एक माणूस इथे घेऊन आलाय. शिंगडी शिंगडी. नाही सर, तुम्हाला ते शिंग घ्यावं लागेल सर. मी नाही घेऊ शकत हे शिंग. अहो नाही सर, शिंग घ्यावं लागेल. त्यांच्याकडे ते परंपरा आहे, ज्याच्या नावाचं शिंग त्याला ते शिंग हातात देतात, नाही तर मग देतात. म्हणजे पोटात देतात. मी नाही घेऊ शकत. शिंगडी शिंगडी शिंगडी. हे शिंग माझ्या नावाचं आहे कशावरून? हे माझं कशावरून? हा हे काय म्हणजे तुमचं नाव घेतलंय सर त्यांनी. तुमचं नाव काय सर? पृथ्वी? पृथ्वी? हा सर. प्रताप. पृथ्वी प्रताप आहे माझा. निघ! शिंगडी शिंगडी. सर सर ह्याला आपल्याकडे जॉबला ठेवा ना सर. बावळट आहात तुम्ही. याला इथे आपल्या कंपनीत कामाला ठेवू मी. हा ह्याला कम्प्युटर वापरता येणार आहे? शिकेल सर तो आमच्यासोबत. हा. ए, काय अहो डीलच तसं झालंय सर. काय डील झालंय? म्हणजे ह्यो तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन येणार, मग तुम्ही ह्याला जॉब लावायचा. मग आम्ही त्याला सांगितले तसं. हो मूर्ख आहात तुम्ही. ए शिंगाडे कोण आहे हा? शिंगडी शिंगडी. सर 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 ऐका सर, त्याला जास्त वेळ देऊ नका, नाही तर ते मॉब घेऊन येतात सर. एवढी आले आले आले. एवढी आले आले आले. त्याला कळलं सर, आम्ही बोललेलं कळलं त्याला सर. तुम्ही तिघ आत्ताच्या आत्ता माझ्या ऑफिस मधनं चालू पडा. यू गाईज आर फायर्ड. सर फायर बोलल्यावर तो नाचायला लागतो. आता तुम्हाला मग नाचावं लागेल सर. नका ना सर, घेऊन टाका ना. मी काय करायचंय? शिंग घ्या, शिंग घ्या. मला नकोय शिंग. घ्या ना. शिंग सर घुसवल ती घुस. शिंगाडी शिंगाडी शिंगाडी. सर घ्या ना शिंग. शिंगाडी. वा 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 वा, भारी परफॉर्मन्स. मला तो एक पंच फार आवडला आणि ते माझंही म्हणणं आहे. काय रिॲक्शन देऊ? मस्त मस्त बॉईज. प्रसाद दा. अफलातून मजा आली, खूप मजा आली. इंटरेस्टिंग विषय होता आणि म्हणजे अख्खं स्किट एका बाजूला आणि मंदार तू एका बाजूला. कहर केलास तू आज. कहर म्हणजे तुझा मेकअप, तुझा गेटअप, तुझं वावर
आणि एकाच शब्दावर तू केलेले अनेक वार ला जवाब होते, ला जवाब. आहा, क्या बात. आज तुम्ही चौघांनी पण प्रत्यक्ष बोलून जे केलं त्याच्यापेक्षा जे मधले पॉझेस होते ते जास्त रंजक होते, त्यांनी जास्त पकडलं स्किट असं मला फार मनापासून वाटतं. फार इंटरेस्टिंग पद्धतीने ते गुंफत गेला तुम्ही चौघं, आणि एकेकाच्या एंट्र्या ज्या होत्या त्या विलक्षण होत्या, त्या तुमच्या तिघांच्या. मजा आली, खूप मजा आली. सई, माझी एक रिक्वेस्ट आहे, मला ते शिंग मिळेल का? नाही, सिरियसली. मंदार, मी येते. सुसाट परफॉर्मन्स होता, सुसाट. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस कमाल होते. मला कपड्यांच्या प्लेसमेंट्स, गादीची प्लेसमेंट पासून ते कॉस्ट्युम पर्यंत सगळं आवडलं. व्हेरी नाईस. मंडळी, नोकरीत ब्रेक घेतलेल्या जावयाला सासरे बुवा देणार आहेत प्रोत्साहन. चला बघूया त्यामुळे जावई बापू किती मोटिवेट होत आहेत तेच दाखवायला मंचावर येत आहेत खडकपणाचा विकी कौशल, निमिष कुलकर्णी, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि हास्य महारथी समीर चौगुले. हॅलो, हा तामणकर का? कोण? सदानंद तामणकर. सई, सई आहे? हा, रॉंग नंबर. ओके. हॅलो, बिंदू माधव तामणकर. सई है? माझा क्रश. हो, मला खूप ठेवला. हॅलो, हास्यजत्रा सेट. हा हा हा, सई तामणकर आहेत का? अच्छा, 2 स्किटच्या मध्ये ट्रेलर रिलीजला गेलेत. आजकाल दर 3-4 तासांनी एक काहीतरी येतच आहे त्यांचं नवीन. ॲक्च्युली मी त्यांना खूप फॉलो करतो. आय लिटरली स्टॉक हर. येस. तर त्यांना विचारायचं होतं, परवा एक त्यांनी इन्स्टावर फोटो टाकलाय, जांभळ्या रंगाचा ड्रेस घातलाय. हां, त्याचा उरलेलं कापड मिळेल का? खूप उरलं असेल, मला माहिती आहे. मला लुंगी शिवायची आहे. हो हो, माझ्या आईची काय? ओके ओके. हे काय? हे काय? दार असं का ठेवलंय? अरे बापरे, मी तुला सांगायचंच विसरले. निशिम बाबांनी घराचं इंटिरियर बदललंय. हे असं हो, उभं दार आडवं केलं म्हणजे इंटिरियर बदललं? त्यांची इच्छा. रिटायर माणूस आहे, म्हातारा माणूस आहे, ते असे छोटे छोटे बदल करत असतात आयुष्यात. हा, काय बदलले पण? तू बेल वाजव ना. कुठे डोरबेल? कुठे? कुठेही वाजलं तरी काय, आवाज तेच काढणार आहेत ना. ते झालंच म्हणा. वाजव हा, ना. वाजवतोय. हा, अय्यो, दार उघडच आहे. बापरे, लोटून ठेवलंय फक्त. थांब थांब थांब. ओ, किल्ल्याचं दार नाहीये. ते वाजवतच राहतील, तू उघडत राहणार आहेस का? असं जायचंय कसं? आत ये, असं माझ्यासारखं ये. अगं, असं कसं जाणार ग? ही कुठली कुठली पद्धत आहे ही शिवाली घरात घुसायची? असं असं कोणी घरात घुसतं का? अरे असं काय करतो? म्हातारा माणूस आहे, ते छोटे छोटे बदल करत असतात इंटिरियर मध्ये. खरं तर ना, देवानी त्यांना शांतपणे बसवलं पाहिजे आणि एकदाच सांगितलं पाहिजे, आपण तुझ्या इंटेरियर मध्ये एक छोटासा बदल करूया, तुला फोटोत पाठवूया. कसं बोलतोयस तू निशिम? अगं, मग ते कसं करतात? असं कोण? गप्प बस. बाबा, कोण? अगं शिवा. बाबा, मी आले बाबा. अरे शिवा, कशी आहेस बाळा? बाबा, मागे कुठे चालली बाळा? बाबा पाया पडते. अगं पाय पाय कुठे गेला?
पाय कुठे गेला ए शिवा मागे पाय. अरे, हा मागे पाय ये पाया पडते बाबा हो हो पाया. नमस्कार हा काय म्हणतेस बाळा हा अचानक कशी आलीस तू बाबा काय झालं बाळा बाबा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय बाबा. अरे बापरे जावई बापून अचानक कॉमेडी यायला लागली की काय होय, 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 होय. हो, होय, होय, होय. नाही 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 काय 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 झालं काय मग बाळा काय झालं अशी अचानक कशी आलीस बाळा बाबा बाबा कधी झालं हे आपल्या हातात काही असतं का नाही बाबा मी काही सांगितलंच नाही अजून. सांग ना बाळा असं काय करतेस मी काय रिॲक्ट होऊ मधल्या मध्ये मी काय रिॲक्शन द्यायचं सांग बघू हा सांग सांग बाळा सांग बाबा हा निशिमची वाटलंच मला 2 वर्ष आधी मी बोललो होतो निशिमची हो बाबा आज झालं ते हो झालं. आज वाटली पाहिजे काय झालं निशिमची मला नाही माहिती काय झालं कशाला रिॲक्ट होत आहे हे, मला वाटलं निशिम- ऐकून तर घ्या तिचं नाही, बरोबर आहे मला तू सांग ना पटकन काय काय झालं काय झालं निशिमचं मला बाबा निशिमची नोकरी गेली. व्हॉट हो बाबा नोकरी गेली हो बाबा निशिमची नोकरी गेली. नाही. त्याच्याकडे आता जॉब नाहीये म्हणून त्याला आशिष नेहरा आलाय बाबा. आशिष नाही राहिला स्नेह आलाय म्हणजे ते नाही का कोपऱ्यात बसून अरे आता काय अगं नैराश्य असतं ते आलंय बाबा त्याला. अरे मला नाही आलंय नैराश्य बाबा ही वाटेल ते सांगते मला असं काही झालं नाहीये जॉब गेला वगैरे नाही मी स्वतः सोडलाय जॉब त्यांना वाटेल ते सांगू नको उगाच नाही अहो IT फील्डमध्ये मी 2 महिन्याचा ब्रेक घेतलाय बाबा काय मला असं वाटतंय की ITचा एखादा कोर्स करतो नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळतात सो काहीतरी नवीन जॉब सर्च करेन 2 महिन्यात जॉब सर्च करणार आहे मी पण आता नाहीये ना जॉब निशिम तुझ्याकडे म्हणजे तू बेकार आहेस ना. बेकार आहेस तू आणि कोणीतरी म्हटलेलंच आहे जो बेकार असतो त्याला नैराश्य येतच. मी वाचलंय बाबा. उगाच कुठून तरी काहीतरी वाचून येते आणि सांगतेस गप्पा बस कॉर्पोरेट फील्ड मध्ये असे ब्रेक खूप कॉमन आहेत सगळेच घेतात ब्रेक मला आठवलं तो दिवस सेम तुमच्यासारखं नाव होतं एका मुलाला हास्यजत्रेत होता तो त्यांनी असाच ब्रेक घेतला होता करोनाच्या काळात आणि आज तो उत्तम चाललंय बरं का त्याचं चांगलं चाललंय उत्तम नाटक वगैरे करतोय देशभर फिरतोय तो तुमच्यासारखं नाहीये आज कुठे जाऊया मीरा रोड उद्या मीरा रोड परवा मीरा रोड नाही बरोबर आहे बरोबर निशिम निशिम चिडू नकोस. त्यांना सांग पर्सनल व्हायचं नाही हा नाही तू मी सांगतोय ना मला नाही आवडत चिडचिड करायला चिडू नकोस हो, मी चिडू सांगतो. नकोस शांत नाही. राहा. बाबा तुम्ही इथे या होय, होय. हे बघा बाबा त्याला नैराश्य आलंय पण ते त्याला कळत नाही माझी मदत करा हो बाळा. माझी मदत करा. मी करतो ना बाळा मी आहे ना कशाला एकच हे बघ निशिम बाबांकडे आहे ना नैराश्य घालवण्याचे उत्तम उत्तम उपाय आहेत. हे बघ जीवनाची मानगुटी पकडून त्याच्यातून नैराश्य कसं काढून घ्यायचं ना बाबांना पक्क जमतं. बाबा अगं पण काय बाळा हात जोडते हो मी. एवढं कशाला करायचं बाळा बाबा मी पाया पडते तुमच्या बाबा बाळा, हे असं एकदम खाली नको नाही येऊ बाळा वरतून नाही नाही बाळा पाय बाबा मी पदर पसरते बाबा. याचं मी काय करू बाळा साधी झोळी पण येणार नाही याच्यात चल रे हट रे हा बालिशपणा मला माहित होतं इथे होणार तू खोटं बोललीस माझ्याशी नाही, एक मिनिट. तू मला काय तू मला हे सांगितलेलंस आपलं हे आधीच बोलणं झालं होतं की माझा जॉब मी सोडलेला आहे तू मला काय सांगितलंस बाबांना बरं नाही खोटं बोललीये बाबा माझ्याशी तू आलास तस काय रे मग. मग मला नाही नव्हतं एक यायचं, मला नाही मिनिट थांबायचं इथे. एक मिनिट 2 मिनिटं थांबा इकडे मी बोलतो ना आहे ना मोठा माणूस आहे ना बस बसा इकडे का चिडताय तुम्ही मला नाही आलंय कारण नैराश्य नैराश्य एवढं लाईटली घेऊ नका तुम्ही नैराश्य म्हणजे काय असतं बाळा बस तू पण बस नको टेन्शन घेऊस नैराश्य म्हणजे काय असतं शेवटी नैराश्य म्हणजे नैर्य आणि अश्य यांचं असं असतं बेटा हो बाबा एक मिनिट थांब तू काहीच रिॲक्ट होऊ नकोस काय या 2 शब्दांचे अर्थ काय आहेत? नैर्य म्हणजे आपण म्हणतो ना नैरे नैर्य त्यातला तो नैर्य आणि दुसरा कुठला शब्द अश्य म्हणजे आपण म्हणतो ना अश्य होय त्यातला तो अश्य म्हणजे आधीचा काय झाला शिवाली नाही रे निगेटिव्ह हा निगेटिव्ह आहे आणि अश्य होय हा पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह एकत्र आलं की मध्येच एक कन्फ्युजन होतं त्यातून नैराश्य येतं दॅट इज कॉल्ड नैराश्य आणि हे आयुष्य असतं ना ते मधाचं पोळं असतं बाळा आणि हे आयुष्यातले जे छोटे छोटे क्षण असतात ना ते म्हणजे मधमाशा हे मधमाशा त्या मधाच्या पोळ्यात जातात आणि म्हणतात ओय हे तर मधाचं पोळं आहे आणि मग ते त्यांनी गोळा केलेलं मध तिकडे करून टाकतात
एक मधमाशी येते, दुसरी मधमाशी येते, तिसरी मधमाशी येते, हळूहळू ते पोळं भरायला लागतं आणि पोळं भरतं आणि सगळा मध असा खाली एक एक थेंब पडायला लागतो आणि या आनंदात शेवटी आपण सगळी माणसं पोळा हा सण साजरा करतो, आहे की नाही? पोळा कशाला म्हणतात? बैल असतो, त्या आनंदात आपण बैलाची शिंग बिंग रंगवतो, आहे की नाही? बैलाची हा? बैलाचा काय संबंध इथे? कारण मधमाशा हातात येऊ शकत नाही. अरे सुटली बैलाला कसं, हा अरे हा ना पकड रे त्याला, हे घे रंगव, असं आपण करू शकतो बैलाला. म्हणून आपण बैलाकडे जातो. अशा रंगून कळलं तुला काय असतं ते? प्रत्येकाच्या मागे कारण असतं मला खूप खूप मोठं. बाबा तुमच्याकडे किती अगाध ज्ञान आहे बाबा. तुम्हाला सगळ्यातलं सगळं कसं काय हो माहितीये बाबा? तुम्ही ज्ञानी माणूस आहात ए, नाही बाबा. नाही 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 थांब बे बाई, हे मी पाया पडतो तुझ्या. तू थांब जरा. कोण हे हे माहितीच. ज्ञानी आहेत? हो. हे आता जे बोलले हे ज्ञान होतं यांचं. हो, निशिम. हा? मधाचं पोळं भरतं आणि त्या आनंदात आपण पोळा साजरा करतो. हा सण आहे. ओ बैल पोळा का साजरा करतात माहितीये का तुम्हाला? जस्ट मी आज जस्ट सांगितलं तुम्हाला. नाहीये हे कारण. ते नाहीये. शेतकऱ्यांचा मित्र असतो बैल. का? कारण शेती करताना शेती जेव्हा नांगरायची असते तेव्हा ती बैलाकडून नांगरली जाते. बैलाचे आपल्या मानव जातीवर खूप उपकार आहेत आणि त्या उपकारांची परतफेड करायची असते ना, म्हणून आपण त्यांच्यासाठी एक सण साजरा करतो आणि त्याचं नाव बैल पोळा आहे. ओहो हे उगाच कधी- वाटेल ते सांगता तुम्ही जगाला. अगं हे काही बोलताय शिवाली. ज्ञान आहे आयुष्य जगलायत का तुम्ही काहीतरी? जीवन म्हणजे तुम्ही मला विचाराल? 73 वर्षाचा म्हातारा एकटा राहतो, जीवन म्हणजे मला विचारलाल? मी याच्यासाठी ऐका, आलो का? मी ब्रेक घेतलाय ना ग माझ्यासाठी. मला नाही थांबायचं इथे हे नाही, ऐकायला. ऐका ऐका, जीवन असं नाही लाईटली घ्यायचं. म्हणून तुम्हाला तेच सांगतो, बसा बघू. बस ना. आयुष्य एकच असतं की नाही? देव देतो की नाही? जीवन ही शेवटी संधी बाळा असते. हो बंदीशाळा हो. हे जग हे बंदीशाळा आहे हो. जग हे शेवटी. पाया पडतो बाबा, नका वाटेल ते बोलू हो. बाबा मुळात आधी रिलॅक्स व्हा तुम्ही. निशिम मला माहिती आहे हे सगळं तुम्ही का करता, कारण तुमच्यात खूप खूप नैराश्य आलेलं आहे. तुमची नोकरी गेलेली आहे, आता पुढे काय होईल तुम्हाला माहिती नाहीये. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, मी नाही. नाही घेत. तुमच्याकडे हाच आहे ना प्रॉब्लेम की हो. आता वेळ कसा काढायचा. बरोबर. गेली 73 वर्ष काय करतोय दुसरं मला सांगा. करेक्ट आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात हा बाबा. त्या आपण अंगीकारायच्या. वेळ कसा जातो कळत नाही. मी माझा वेळ कसा घालवतो हे बघ. हात आहेत दिसत आहेत मला. हो बाबा. हे गेलं डोळे कपाळात. हे बघ 1 तास करायचं असं. सुप्प वेळ जातो, कुणाला काही कळत नाही. 1 तास झाला, आहे की नाही? हो बाबा. याला काही खर्च आला मला? नाही बाबा. पैसे द्यावे लागले? नाही. इन्व्हेस्टमेंट किती आहे? शून्य. 0. आणि व्हरायटी किती आहे? एवढ्या बोटांची व्हरायटी आहे. दादा बघा हे अंगठा नाही घालायचा, कारण जात नाही अंगठा. बोट मोठं झालं तर मग प्रॉब्लेम होईल. हा. 4 बोट आहेत. यातले कुठलंही बोट, प्रत्येक बोटाला वेगवेगळा अनुभव आहे. बापरे माहिती आहे का बाबा. तुला? 3-4 तास जातातच आरामात. याने नैराश्य जातं. आणि बघ ना तो नैराश्य म्हणजे वेळ कसा जातो कळत नाही. मी काय करतो दुसरं? ये इकडे बस 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 बस. हा? हे जे तुम्ही बोलताय ना हे ऐकून मला नैराश्य यायला लागलं हळूहळू. मला हे नाही ऐकायचंय. अरे? मला या घरातून जायचंय. तू निशिम, येतेस? निशिम. मला जाऊ दे ऐक ना, इथून. ऐक ना. ऐक, मला खूप त्रास होतोय हे ऐकून. ऐक हे ना. वाटेल ते बोलतोय हा माणूस. अहो याला नैराश्य येण्याची प्रोसेस म्हणतात, जाण्याची नाही. सोच बदलो झुंबा बापू. कोण झुंबा बापू? जावई बापू सोच बदलो. बसा बसा, नका टेन्शन घेऊ. अहो, नका. थोडासा ना आपण ना आपला अँगल चेंज करायचा मेंदूचा. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. काय काय शिवाले हो की नाही? हो, बाबा. आता काय करायचं तुम्हाला सांगतो. तुम्ही घरी आहात बरोबर आहे. पैशाचा प्रॉब्लेम होणार, नोकरी गेलेली आहे. हो, बाबा. पैसे ह्याला कोण देणार आहे? चेहरा असा याचा. हो की नाही? एक जनरल सांगतोय, कोणी मदत तर करू शकत नाही. हो की नाही? देणेकरी येतील दारावर, पैसे द्या पैसे द्या. काय करणार आपण? काय विचार करायचा ह्याच्यापुढे जास्तीत जास्त वाईट काय होईल याचा आधीच विचार करायचा. बरोबर आहे? हो, बाबा. म्हणजे आता तुमच्याकडे पैसे नाही आहेत, आपोआप तुम्ही 3-4 महिन्यांनी रस्त्यावर येणार. तुमची आई काही ती पण रस्त्यावर येणार. मी तिला येऊ देणार नाही. नाही, मी तिला व्याही म्हणून मदत करणारच आहे, पण मी तुम्हाला मदत करण्याचं काही ठोस कारण नाही माझ्याकडे. त्यामुळे तुम्ही येऊ शकता. हा? आणि मग तुमच्याबरोबर तुमचा वडील सुद्धा येतील. तो तर आलाच पाहिजे बाबा. तो आलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही दोघं आल्यानंतर तिकडे तुम्ही काय करणार ना? आता भीक मागल्याशिवाय तुमच्याकडे काय पर्याय आहे मला सांगा. आता ही वेळ येऊ शकते म्हणून आज आपण भीक कशी मागायची याची तयारी करायची. लक्षात आलं? म्हणजे तिथे गेल्यावर आपले फंबल पडत नाही. बाबा मला भीक मागता नाही येत. अगं पण का मग? काय मला भीक मागता नाही येत बाबा. मला ये बेटा, बाबा. आता शिकवतो तुला. इकडे खाली बस. बाबा सगळी हे बघ. अरे सोपं असतं बेटा भीक मागणं. हा या निशिम ये. नाही निशिम ये. ही तुला संधी. कळतंय का तू काय बोलतीये? अरे बाबा भीक मागायला शिकवतायत. ये. कुठला सासरा जावं याला भीक मागायला शिकवतो ग? कुठलंही काम कधीही आलं पाहिजे आपल्याला. ही वेळ येऊ शकते, कळलं का? तयारी करा त्याची. ऐका माझं. ये बाळा ये. हा हे गाणं माहितीये का? परदेसी परदेसी. बाबा मला येतं. हा, म्हणून बघ. परदेसी परदेसी जन.
तसंच भीक आहे. मागताना इट इज नॉट पर, इट इज पिरदेसी. इकारांती करायचं सगळं, हेच ठेवायचं. सगळे गाणं ह्याच्यातून आलं पाहिजे. हा. पिरदेसी पिरदेसी पीरदेशी, पीरदेशी. यारी नाही. मुझी चुडकू मुझे बाबा नाही येत आहे. मुजू मुझे चुडकू चिडकू, मुजू चुडकू मुझे चिडकू, मुजू चुडकू मुझे चिडकू. परदेसी पीरदेशी, जावी. पीरदेशी. यारी नाही. मुझे चिडकू. तुला कळतंय का तू काय करतेस? चाललो मी. नाही हो, मी ट्रेनिंग देतोय ना, फक्त कसलं ट्रेनिंग देताय? अहो नैराश्य घालवायचं ट्रेनिंग देतोय ना. माझं नैराश्य घालवायचंय? हो नैराश्याची डेफिनेशन सांगा. हे बघा मला सगळं ए नैराश्य वगैरे सांगायचं नाही मला. नैराश्य होय ते नाही सांगायचं. नैराश्याची खरी खरी डेफिनेशन सांगा. आता बघ सांग definition. तसं मला काही माहित नाहीये नैराश्याची definition. नैराश्याची डेफिनेशन माहित नाही? नाही तसं नाही माहित. व्याख्या माहित नाही? नाही. सासरे बुवा हे खरंय? नैराश्याची डेफिनेशन माहित नाही तुम्हाला? हे खरं आहे सासरे बुवा? मला सॉरी सासरे बुवा ही माझी शिकवण आहे? सॉरी हे माझे संस्कार आहेत? अरे उलट होत आहे की काय? ए, पट्टा काढ. बाबा पट्टा काढ. साडी घातली ए, पट्टा काढ. अरे पट्टा नाही, लेंगाला पट्टा नसतो. पट्टाण. अरे हे मला माहित नाही पट्टाण. पट्टाणाचा बाबा, पट्टाणा. अरे पट्टा कुठे? पट्टाणा मला माहित नाही. जाऊ पण मी. पट्टाण कुठून पळाय? मारे ना मी पट्टाण. इकडे रे इकडे. कसा गेलास? बाहेर गेलो. इंटेरियर कोणी बदललं? अरे चल चल. शिवाली हे खरंय? निश्चित. तुझ्या बापाला नैराश्याची डेफिनेशन माहित नाही आणि 2 तास आपलं डोकं आउट केलं त्यांनी. चुकलं माझं माझे निश्चित. संस्कार आहे? नाही, माझी निश्चित. शिकवण आहे? चुकलं. लाज नाही वाटत तुला? चुकलं. बाबा लवकर या, त्याला नका मारू. हे, लवकर या. आणि तो वट्टा. ए, ए, त्या बास. थांब. सीते. हा? नैराश्य म्हणजे काय? उलट होत नाही. नैराश्य म्हणजे काय? सासरे बुवा. हा? अरे उलट झालं. अरे, ही माझी संस्कार आहेत, ही माझी शिकवण आहे. उद्या मी बाहेर गेलो रस्त्यावर, हा तिथे लोक काय म्हणतील? ऊ देखो वो जा रहा है, ऊ जिसको जावई बापू को सासरे बुआ को नैराश्य की डेफिनेशन मालूम नहीं है, उसका जावई जा रहा है रे. तोंड दाखवायचं, कोणाला तोंड दाखवायचं? उद्या मी गेलो नेपाळला, तिथे लोक काय म्हणतील? ऊ साबजी, ऊ देखो जा रहा है, जिसके जावई बापू को नाही मालूम रे नैराश्य की मी कोणाला तोंड दाखवायचं? कॉमेडीतून रक्त पडलं, जस्ट पडलं. माझ्या कॉमेडीला नावं ठेवायची नाही. आम्ही गेलो बाहुबलीच्या राज्यात, तिथे कालकीय काय म्हणेल? ही माझी शिकवण आहे, संस्कार आहेत. वाटत तुला? ए काय रे? अरे इकडेच घुसला तो. कोण? अरे माझा पट्टा रपकन काढून घेतला त्याने. तुमचा नाही काढला. तुमचा पट्टा काढला? माझा पट्टा काढून घेतला. नाही तो अबा हाय, अबा हा म्हातारा आहे तो. हाय. आगे पट्टा. नाही. अरे बाई, यांनी काढला. बाय ना खवडा दे ना तो, या. पट्टा. होय. ओ ऐका ना, या रंगाची चड्डी का घातली तुम्ही? मला आवडते. इकडे रे. धर धर. चल. तुम्ही बाय ना. चल चल. वा 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 बहारदार. खूप दिवसांनी आलात एकतर आणि नैराश्य घालवण्याचे जे काही रामबाण उपाय सांगितलेत ते अतिशय क्रेझी होते. धमाकेदार परफॉर्मन्स. प्रसादा मजा आली, खूप दिवसांनी आली सिरीज. निमिष तुला बघून नेहमीच आनंद वाटतो, तसाच आजही वाटला. शिवा मस्त, समय मस्त. शेवटचा जो ट्विस्ट होता तो पण इंटरेस्टिंग होता, मजा आली. सई. मॅड परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की तू दरवेळेला काहीतरी नाविन्य आणण्यासाठी युक्त्या वापरतोस. ही पहिली युक्ती फारच अमेझिंग होती. म्हणजे आजपर्यंत कुठल्याच प्रहसनात असं कधी झालेलं नाही, हे पहिल्यांदा पाहिलं. आणि जे वाक्य ऐकायला ॲज अन ऑडियन्स आम्ही खूप उत्सुकतेने वाट बघत असतो, शिवाली हे खरं आहे, ते आज निमिषच्या तोंडी होतं. हा एक वेगळा बदल होता, त्याची खूप मजा आली. आणि तो बॅच तो खूप छान केलास निमिष, मजा आली. थँक्यू. 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 थँक्यू.
मंडळी, एक कुटुंब निघालंय रिक्षानं प्रवास करायला. चला बघूया त्यांच्या या प्रवासात हास्याचं मीटर डाऊन होतंय की नाही तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. बोल की बायको. गपचा आवाज. तुला थांब घरी आलो होता तुला. काय दिलोय बायकोनं सुकटून भाकरी दिली होय. अरे बेने मला बोंबीला आवडतो माहिती ना तुला. सुकट कोणी त्याला सांगितलं होतं मग. सुकट कोणी त्याला सांगितलं तू. मुंगूस घुसलं काय भारी. बाजूगिरी आहे मुंगूच जायचंय. कोण मुंगूच जायचंय. माझा मुलगा आहे ना तो. तुमचं पोरग आहे. आम्हा खरं तुमचं पोरग आहे. अरे माझा मुलगा आहे तो. तुमचंच पोरग आहे. अरे हो ना जरा. मला काय होणार नाही काय. असं नाही म्हणजे ही शेमशेम आहे ना दोघं फक्त दाढे. तुम्हाला दाढे नाही म्हणून मला फालतुगिरी कर. बसा कुठं जायचे बोला सांग. हा हा मग ते पांडुरंग तात्याला भेटायला जायचंय. नाही कुठं जायचे म्हणजे पांडुरंग तात्या कोण आहे. पांडुरंग तात्या आमचा काका आहे ना. मी त्याचा पुतणी आहे. अरे ती नका सांगू मला. कुठं जायचं तेवढं हे सांग. सांगतोय तुम्हाला. आमचा पांडुरंग तात्या आहे ना तो नम्रता पराक्रम करायला जाणार आहे. कुठं जाणार आहे. नम्रता पराक्रम. अहो नर्मदा परिक्रमा असतं ते. हा हा तेच नीट ते. लक्षात ठेवा. काय बोलू नका उगाच. नाही, तेच सांगतोय. म्हणजे आम्ही काय करणार आधी पुच्छगुच्छ घेणार. हं. त्याच्याकडे जाणार त्याला हॅपी जर्नी करणार आणि मग आम्ही पुढे जाणार आहे. ते काय करावं तुम्ही. मला फक्त ऍड्रेस सांगा कुठं जायची ती. तुम्ही तिकडे पुष्पगुच्छ द्या राव बसून नाचा तिकडे. मला काय करायचे. कुठं जायचे. दत्तवाडीला जायचंय. हा, मग ही मेन सांगायला पाहिजे की नाही तुम्ही. दत्तवाडीला जायचे ना. चला थांबा काय मम्मी. तिला वेळ लागतो यायला. थोडं थांबा ना. अगे जरा लवकर ये बोला लवकर. रिक्षा गेली आता. चल तर बोल. आले आले. चल ना रिक्षा गेली आता. तुझं काय चल लवकर चला. दोन मिनिट. अहो ताई. अहो एक पाऊल ठेवलं तर रिक्षात याल. इथं कुठं दम खाताय. या आतमध्ये. हा चला. बेगमपुरा. कुठं बेगमपुरा. पण हे दत्तवाडी म्हणलेत. कोण हे दत्तवाडीत कुठं. रिवर्स नको ना टाकू. तू सरळ पुरू जा ना. अहो तुम्ही इथं कुठं मागं उभं राहता तुम्ही. मला तरच होतो ना. अहो आपलं काय ठरलं. घरी काय ठरलं. कुठं जायचं आपल्याला. बेगमपुऱ्यात जायचंय. नाही दत्तवाडीला जायचं. काकाला भेटायला जायचंय ना. अहो आधी बेगमपुऱ्यातला हॉस्पिटलला जायचं ना. बेबीला बाळ झालंय. ये बेबीला बाळ झालंय. चलो. बेबीला बाळ कसं म्हणताय तुम्ही. बाळाला बेबी म्हणते ती ना. ह्यांचं कुठं तुम्ही ऐकताय. ह्यांची बेबी 35 वर्षाची आहे. हा तिला ऑलरेडी 3 पोरं आहेत. आता 4थी आहे. बेबी काय थांबत बेबी सगळ्यासमोर असं काय सांगताय. असं द्या, तसं जाऊ नाही द्या. तसं नाही. असू दे. बेबी आमची थोरली जावय. आमचा महेश मामा आहे ना त्याच्या काकाची पुतणी दिली. ताई तुम्ही नाती नका सांगू. तुम्ही फक्त कुठे जायचं तेवढं सांगा. जायचं बेगमपुऱ्याला हॉस्पिटलात. हा, मग चला बस. नातेवाईकांना बघायचा टाइम असतो ना हॉस्पिटलचा. ते 7 वाजेपर्यंतच आहे. त्याच्यानंतर सोडणार नाही ना. नाही. आणि ते तान्याला बाळाला ठेवले लाईट मध्ये. एवढूस बाळ आहे त्याला ठेवले लाईट मध्ये. मला पण बघायचं मग लाईट वालं बाळ. चला काका या. चला बस चला. नाही अजिबात रिक्षा हलणारच नाही. आधी रिक्षा दत्तवाडीलाच जाणार मग हलणार. तुम्ही येडे का हो? तू जरा रिवर्स करायला टाकते. जरा सरळ ये ना. तुम्ही तिथली जाणार ना मग गाडीमध्ये. इथं काय करता तुम्ही. दत्तवाडीला गाडी जाणार. बेगमपुऱ्याला गाडी जाणार. नाही दत्तवाडीला जाणार आहे. रिक्षा बेगमपुऱ्याला जाणार. हो ऐका की आपण दोन्हीकडे जाऊ ना. आपण दत्तवाडीला बी जाऊ आणि बेगमपुराला बी जाऊ. हा. चालतंय. चालतंय. दोन्हीकडे सोडतो. हा. नाही असं कसं. अरे तिकडे गेलं तर काका बोलेल. सुन बाई कुठे मग काय करायचं. मला कुठं त्यांना इचरा किती. मी तिलाच सांगतोय. तिला माहितीये काका कसा आहे तो. खवाट आहे. तू खवाट. तुझं खानदार खवाट. अरे काका पुण्याचं काम करायला चालले. त्याचा आशीर्वाद घ्यायचं सोडून हिचं चाललंय बाळाला बघायचं. बाळ कधी बघितलं नाही काय. तर तुमच्या काकाला कधी बघितलं नाही का तुम्ही. सांगतायत. दादा रिक्षा खाली आहे का. नाही खाली नाही ती वर आहे. फुग्याला लटकवले.
वसारे दिसत नाही खाली आहे ती. नाही तसं नाही, खाली म्हणजे रिकामी आहे का? अरे रिकामी आहे पण ती आम्ही बुक केली. तू त्याला करून दुसरी बॅग काय? अरे तुमचं ठरण ना, मला त्याला घेऊन जाऊ द्या ना. नाही 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 तुमचं आम्हाला ठरवा तुम्ही, मी त्याला घेऊन थांबा की दादा. नाही आमचं ठरलंय. आमचं ठरलंय आम्ही बेगमपुऱ्याला जाणार आहे. बेगमपुऱ्याला जाणार आहे. बसा, नाही बसा, नाही नाही बेगमपुरा. दत्तवाडीला जायचंय आम्हाला. अरे यार तुम्ही असं नका ना करू, तुम्हाला दोन्हीकडे सोडतो मी. चला बसा तुम्ही. नाही नाही असं कसं? रिक्षा बेगमपुऱ्याला जाणार. दत्तवाडीला जाणार. रिक्षा बेगमपुऱ्याला जाणार. दत्तवाडीला जाणार बोलतोय ना. जाऊन दाखवा. नाही पिनानं टायर मधली हवा काय. नाही 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 ताई नाही. अहो कर्ज काढून घेतली रिक्षा, तोडफोड करू नका काय मग तुम्ही. सांगा ना मग ह्यांना. ऐका ऐका दादा, ऐका ना, ऐका की मी काय म्हणतोय. काय काय आपली तब्येत बघा, त्यांची बघा. मला माहिती आहे, तू नको सांग. कसं उगाच नादाला लागू नका ना तुम्ही. काय करा, आपण ह्यांना पहिलं सोडू हा. बेगमपुऱ्यात. ह्यांचं बाळबीळ काय बघायचं त्यांचा कार्यक्रम करतील. मी तुम्हाला काकाकडे घेऊन जातो अरे ना. पण तुम्हाला असं कच्च कळत नाही आहे. हे बघा आमच्या खानदानीमधला पहिलाच असा माणूस आहे जो विमानाने प्रवास करणार आहे. तो लेट झाला तर किती नुकसान होणार आहे. तुम्ही हितनी टाटा करा, हितनी विमान जाणार आहे वरनी. मग तू हितनं करणार बालाला टाटा. कसं बोलतो तान्याला बाळाला हितनं काय बघायचं का. अरे ताण्याला काय करतो तू हितनं कर तू तिथनं कर. तुला काय फरक पडते त्याला? हो, दादा, ऐका. काकाला हितनं. ऐका ना, ऐका ना, बरं ऐका ऐका. आपण काय करू, आपण उलट करूया. आपण पहिले ह्यांच्या काकाकडे जाऊ, इमान चुकल त्यांचं, मग तुमच्या बाळाकडे जाऊ. चालते. हा, चल. हे फायनल आहे. चला चला, एक नंबर. आता काय बोलायचं नाही कोणी. चला, बच्चा, आता बच्चा, काय बच्चा. बोलायचं नाही कोणी. चला बसा, चला. तुमची रिक्षा कशी हलती ते बघते मी. जर रिक्षा हितनी हल्ली ना, नाही मी तुम्हाला सोड चिठ्ठी दिली तर नाव नाही सांगणार वनी. काय बोलली? सोड चिठ्ठी? हा. मग वाचारे कधीपासून मी विचार करतोय तू कधी मला सोड चिठ्ठी देणार आहे. ते सोड चिठ्ठी लाईनी 100 पर उभ्यात माझ्याशी लग्न करायला. लाईनीत 100 पुरी आहे तुम्ही. मग कुठे दिसत नाही तुमची लाईन ती. सांगते ते काही नाही, गाडी दत्तवाडीला जाणार, संपला विषय. गाडी बेगमपुऱ्याला जाणार. गाडी दत्तवाडीला जाणार, विषय संपलाय. तुम्ही येडीबिडी आहे का. बाळाला बघायला नको का. ते काही नाही, मी आधी इकडे आलोय. ही माझी रिक्षा आहे. ही रिक्षा माझी आहे, तुम्ही दुसरी रिक्षा बघा. ही रिक्षा माझी आहे. ही रिक्षा माझी आहे. नाही माझी ही रिक्षा. हो काका, माझी नाही रिक्षा. अरे हो पण अरे मग माझं काय आहे. माझं काका जास्त स्टॉल आहे जावा. काय तुम्ही एक बोलताय की तुम्हाला टाइमपास करायचं असतं जावा तुम्हाला. तुम्ही काय झालं आता लगा? दत्तवाडीला जायचं, विषय तुमच्या संपला. स्टोऱ्या सांगायला बसला. दत्तवाडीला जायचं. तुम्ही नाचवताय निसर्ग. तू नको बोलू जास्त छानपणा करू. दत्तवाडीला जायचं म्हणजे दत्तवाडीला जायचंय. हो काका, थांबा तेच. तुमची आहे ना. माझी आहे. मग मी तुम्हाला पैसे देतो, घेऊन चला. हा चल बस. हे घ्या. चला पोरग घेऊन जात. चला बघ. हे घ्या 4 आणे. बियाण्या कुठल्या जमान्यात आहेस. चाराने बंद झालं कवाच. कुठल्या चाराने घेऊन फिरतय. नाही ती लहान आहे वार काही काय सांगते. बस गाडीत बस अरे, गाडीत, त्यावर गेला. बस गाडीत. नाही नाही दत्तवाडीला जायचं म्हणजे दत्तवाडीला जायचं. बेगमपुऱ्याला जाणार आहे गाडी. नाही नाही दत्तवाडीला जाणार. संपलं. गाडी बेगमपुऱ्याला जाणार. दत्तवाडीला जाणार म्हणजे अरे, विषय- तुम्ही नका येऊ मग. नाही, नाही, माझं कसं मी गाडी बघितली ही. तुम्ही नका येऊ मग. मी थांबा नको, मला पाहिजे ही भांडत रिक्षा. राहतील, असेच भांडत राहतील. तुम्ही मामांना विचारायला सांगा. कोण मामा. महेश मामा. महेश मामा? ए, महेश मामा. महेश मामा. कोण महेश मामा. आमचे महेश मामा पोलिसात आहेत ते. त्यांच्या काकाची पुतणी नाही नाती काय. नका ना सांगू हो तुम्ही. नाती नका सांगू ना. नाही नाती नाही सांगत काका. फक्त डायरेक्ट सांगा कुठं जायची ती. काय झालं? हवं काय? त्यांच्या ओळखीनं आपल्याला हॉस्पिटलमध्ये लेट पर्यंत परवानगी मिळेल ना थांबायची. हा ना, मग आता तू तू अशी आहेस ना, मग आधीच बोलायचं ना ग. मग कसं कळलं मला. मी इथं भांडत बसले की मी भांडत बसले. हा ना. मग मामाकडे जायला पाहिजे. आता चिकटू नका जास्त. चला चला जा मामाकडे जाऊ. हा, हा, चला. मामाकडे जाऊ. चला चला मामाकडे जाऊया. चला. आता मामाकडे जायचं चाललंय फायनल मध्ये. आता चला मामा. बसा की गाडीत. गाडीत कशाला बसायचं. मामाकडे जायच ना. होय. मग चला बसा की मग. नाही मामा इथं मागच्या गल्लीत राहतोय. मग मग आपण मामाकडे जाऊ, मामाला बी घेऊ आणि मग तिथं पुढे जाऊ. मग नाही नाही मामा ऐकणार नाही. मामाला सांगितलं रिक्षान जायचंय तो कान फडत फोडेल आमचं. कारण त्याच्याकडे गाडी आहे, त्या गाडीनं आम्ही जाणार आहे. निघ रे निघ. निघित ना फालतूचा टाइमपास लावलाय कधी बसतं. मामाकडे जायचं मग कशाला थांबवलं मला एवढा वेळ. मग कशा आलं होतं ना भाडं माझं. निघा. अहो आमच्या अंगावर येऊ नका तुम्ही. असं अंगावर कुठे चल येता? चल. फालतूचा टाइमपास केला काहीतरी. दादा रिक्षा बसा, बसा, बसा. रिक्षा खाली हो खाली बस. चला चला चला. केशाळेला जायचं होतं. केशाळेला कशाला. ओ दादा भोगायला जायचंय. केशाळेला आमच्याला भोगायला जायचंय. केशाळेला जायचं. भोगायला जायचंय. केशाळेला हिला सांग. भोगायला जायचंय दादा. केशाळेला जायचं दादा. अरे तुमच्या आला का बसा रे. तरी चावी तुमची काशी करा दोघं तिकडे. ओ दादा.
वा वा, न झालेला प्रवास फारच रंजक होता, फारच धमाल केली तुम्ही. छान. बघा हा सरसे काय म्हणतात प्रसादा. छान. या प्रहसनात जे रंग होते ते दमदार होते. या प्रहसनाचा स्वाद कडक होता आणि हे प्रहसन ताजेपणानं भरपूर होतं. छान, मजा आली. थँक्यू. सई. फन परफॉर्मन्स होता. मने तुझी फोन ठेवायची स्टाईल मला खूप आवडली. सावत्या किती म्हणजे वॉट अ क्युटी असं म्हणावं असं वाटतंय. तुझं पहिलं फोनचं कॉन्व्हर्सेशन म्हणजे काही नसताना तू एक काहीतरी सिच्युएशन निर्माण केलीस. एका वन सायडेड कॉल असला तरी दॅट वॉज रिअली नाईस. अरुणदा मस्त, दत्तू मस्त, मजा आली. तर मंडळी, ही हास्य भाषा तुमचं असंच सदैव मनोरंजन करत राहील. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.